उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत। मला उद्धव ठाकरे यांचे आजही फोन येतात। मित्र हो, नमस्कार। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची 40 आमदार फोडून नेले, भाजपासोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले। त्यांची इच्छा, त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची अपेक्षा सगळं काही पूर्ण झालं। महायुतीचं दुसरं सरकार आल्यावर एकनाथ शिंदे यांना इच्छा नसताना सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। म्हणजे ते म्हणतात ना, फौजदाराचा हवालदार होणं वगैरे। आणि बघा, या वेळेला काहींना मंत्रिपदाला देखील मुकावं लागलं, तर काहींना शिंदे गटातून आमदारकीचं तिकीट सुद्धा मिळालं नाही। एकनाथ शिंदे यांच्या गटात सगळं काही आलबेल चाललंय का? त्यांच्या गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उद्धव ठाकरे सेनेकडून सांगितलं जात होतं, पण त्यावेळी त्याकडे फारसं कोणी गंभीरपणे पाहिलं नव्हतं। आता मात्र शिंदे गटातील एक मंत्रीच आपण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहोत असं स्वतःच सांगू लागले। हे मंत्री आहेत संजय राठोड। हे संजय राठोड पूर्वी बघा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मंत्री होते। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाजपानं रेटा लावल्यावर त्यांना त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं, राजीनामा द्यावा लागला होता। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यावर त्यांनाही मंत्री केलं गेलं या संजय राठोड यांना, आणि आताही ते मंत्री आहेत। एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू आहेत, आणि दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची जाहीर कबुली दिली। शिंदे गटातील अनेक नेते, आमदार, मंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं आता समोर आलं। जरी ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असले, दिसत असले, वावरत असले, तरीही त्यांनी ठाकरे यांच्या बरोबरचा संवाद कधीही तोडलेला नाही। संजय राठोड यांनी ही कबुलीच दिली, आणि या वेळेला बघा त्यांनी असंही म्हटलं की मंत्रिमंडळाचं प्रगती पुस्तक काढलं गेलंय, त्या प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास। पण मी कधी परीक्षाच दिली नाही, कुणी पेपर सुद्धा तपासले नाहीत, मग मी नापास कसं काय झालो, असं वक्तव्य राठोड यांनी केलं। बघा, हे वरवर दिसतं तेवढं साधं सोपं नाही। त्यांचं हे वक्तव्य सरळ सरळ फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत। मला उद्धव ठाकरे यांचे आजही फोन येतात। आमच्या दोघांमध्ये आजही चांगले संवाद आहेत, आम्ही दोघे एकमेकांसोबत बोलतो, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं। भर सभेमध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळेच्या सगळे अवाक होऊन पाहत राहिले। आणि भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना त्यांच्या या वक्तव्याबद्दल विचारले, तेव्हा मात्र त्यांनी काहीच आपल्या या विधानावरून घुमजाव केलं। आता त्यांनी घुमजाव केलं की त्यांना तसं करायची वेळ आली, हा भाग वेगळा। पण बघा, 4 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती। त्यांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही, ती भाजपा प्रणीत आहे। शिवाय एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यांच्याच गटाचे हे नेते, ज्येष्ठ नेते। दुसरीकडं सुजाता शिंगाडे या शिंदे गटातून मातोश्रीवर गेल्या। शिंदे गटामध्ये पैसे घेऊन माणसं आणली जातात अशा पद्धतीनं त्यांचा आरोप होता। आणि आता संजय राठोड यांचं हे एक मोठं विधान। या सगळ्यामुळं आता एक वेगळंच वातावरण तयार होऊ लागलेलं आहे, आणि शिंदे गटामध्ये काहीतरी अंतर्गत सुरू आहे असं म्हणायला पुरेसा वाव मिळू लागला आहे। मंत्रिपदावर असणारा नेता जाहीरपणे सांगतो की होय, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत, शिवाय त्यांच्याशी आपला संपर्कही आहे। अर्थात बघा, त्यांनी नंतर काही जरी सांगितलं असलं तरी शिंदे गटात त्यांच्या अडचणी मात्र आता नक्की वाढू शकतात। पण परिणामाची भीती असती तर त्यांनी हे वक्तव्य जाहीरपणे केलंच नसतं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली वाढत असल्यामुळं शिंदे गटात आधीच घालमेल आहे, त्यात आता हे प्रकरण संजय राठोड यांचं। महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुढं काय काय होतंय हे खरोखरच मित्रांनो, हे पाहणं अगदी मनोरंजक ठरणार आहे, आणि आपण पाहत राहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे।
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.